कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षेचं मार्गदर्शन त्यामधील स्वाध्याय क्रमांक 4 संख्यांची तुलना आज आपण घेऊन येत आहोत. तर बघा, आपल्याला स्वाध्याय क्रमांक 5 आहे. 4 मध्ये मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हे आपण पाहिलं आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण संख्यांची तुलना चढता उतरता क्रम असं आपण बघणार आहोत. संख्यांची तुलना चढता व उतरता क्रम. स्वाध्याय किती आहे? तर स्वाध्याय आहे 5. तर बघा, पहिला नमुना प्रश्न बघूया आपण. बघा, पुढील संख्या गटापैकी कोणत्या संख्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत? आता कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत जर आपल्याला बघायचंय तर बघा, आपण हे पहिले जे सारखे अंक आहेत सगळीकडे 88 88 88 ते सगळं 88 कॅन्सल जर केलं आपण, 88 कडे लक्ष दिलं नाही तर आपल्याला लगेच समजेल बघा चढता क्रम आणि उतरता क्रम काय असतो. तर तुम्हाला सांगतो, चढता क्रम म्हणजे काय? चढता क्रम म्हणजे वाढत जाणारा म्हणजे पहिल्यांदा लहान आहे, मग अजून मोठा, मग अजून मोठा, मग अजून मोठा, ह्याला म्हणतो आपण चढता क्रम. आणि उतरता क्रम घटणारा किंवा कमी होत जाणारा आपण म्हणू शकतो. म्हणजे सगळ्यात आधी मोठी संख्या, मग त्याच्याहून छोटी, मग त्याच्याहून छोटी, मग त्याच्याहून छोटी, त्याच्याहून छोटी, सगळ्यात छोटी, सगळ्यात लहान, अशा पद्धतीने तो उतरता क्रम असतो. आता इथं सगळ्या संख्यांमध्ये 88 88 दिसतंय. मग आपण इथं बघूया, पहिली संख्या 75 आणि 98, हे काय झाले? वाढ झाली. आपल्याला वाढणारा नको, आपल्याला उतरता पाहिजे, म्हणजे हे चुकीचं आहे. इथं बघा 98 नंतर काय? 75, बरोबर आहे. मग 63 आणि मग 45. मग सगळीकडे काय होतंय? संख्या कमी होताना दिसते म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, 22,432, 22,412, 24,326 व 22,401 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास. आता चढत्या क्रमामध्ये आपल्याला सर्वात लहान संख्या काय असते? पहिल्यांदा सर्वात लहान ते सर्वात मोठी. तर इथं म्हणले पहिल्या व शेवटच्या क्रमांकाच्या संख्यांची बेरीज किती. आता ह्याच्यात सर्वात लहान संख्या, आता आधी आपण चढत्या क्रमाने लिहूया. चढत्या क्रमाने सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? बघा, इथं सगळीकडे 22 22, इथं 24 आहे, ही सगळ्यात मोठी. 24,326 वाली संख्या मोठी आणि सगळीकडे 22 22 22 आहे. मग 22,432, 412, 401 मध्ये सगळ्यात लहान कोणती आली? 22,401. आणि पहिल्या आणि शेवटच्या क्रमांकाच्या संख्यांची बेरीज म्हणले. मग करूया आपण. 24,326 अधिक 22,401, इथं आलं 7, इथं 2, इथं 7, इथं 6, इथं 4, 46,727. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया आपण. आता स्वाध्याय आपला चालू झालाय, स्वाध्याय क्रमांक 5 आपला चालू झालाय. नमुना स्वाध्याय संपलेला आहे. प्रश्न बघा, पुढील पैकी कोणत्या संख्या गटातील संख्या चढत्या क्रमाने मांडल्या आहेत? आता आपल्याला चढत्या क्रमाने बघायच्यात. मग बघा, 10,101, 101 नंतर 100 आले म्हणजे काय झाले? घट झाली. घट झाली म्हणजेच काय? कसला क्रम आहे? उतरता क्रम आहे. घट झाली आणि परत वाढ झाली, म्हणजे इथं उतरता चढता क्रम कोणताच नाही, हे चुकलं. इथं बघा सलग पाहिजे. आता 50,555 मध्ये इथं वाढ झाली, इथं झाली वाढ आणि वाढ झाली. मग पुढची संख्या बघा 55,550, परत इथं वाढ झाली आणि 55,555 परत वाढ झाली. सगळीकडे काय होत गेले? संख्यांमध्ये वाढ होत गेली. म्हणून चढता क्रम काय असतो? वाढ होत जाणारा. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील पैकी कोणत्या संख्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाहीत? इथं लक्ष द्या, इथं काय म्हणलंय? नाहीत, उतरत्या क्रमाने नाहीत. मग पहिली बघा, ही संख्या लहान आहे आणि ही संख्या कशी? मोठी आहे, म्हणजे इथं झाली वाढ.
म्हणजे ही संख्या उतरत्या क्रमाने मांडलेली नाही. ठीक आहे, चढता क्रम आहे, पहिल्या संख्यामधूनच कळतंय. बाकीचे तुम्ही सगळ्या संख्या चेक करा, सगळ्या संख्या उतरत्या क्रमाने. ऑप्शन 1 हे चढत्या क्रमाने आहे. बघा आता इथं काय म्हणलंय, 69,000 आणि इथं बॉक्स आहे म्हणू शकतो आपण 88. ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा? 69,689 पेक्षा. म्हणजे ह्या बॉक्स मधली संख्या 6 पेक्षा कशी पाहिजे? 6 पेक्षा मोठी पाहिजे. त्यावेळेसच ही संख्या मोठी बनेल. कधी बनेल? ह्या 6 पेक्षा मोठी संख्या इथं असल्यावर. मग 6 पेक्षा मोठी संख्या कुठे दिसते पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते, 7. तर 3चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. पुढील संख्या बघा, 90,909 आणि 90,990. मग ह्या दोन्ही मधली संख्या कोणती मोठी? तर 990 मोठे. 909 पेक्षा बघा, हे दोन कट करा, 909 पेक्षा 990 मोठे. त्याच्यामुळं मोठ्या संख्येकडं येईल चिन्ह. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा 7,558 ती 8,758, 8,758, 8,587, 8,875, 8,478 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या. तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतक स्थानी कोणता अंक असेल? ह्या संख्या कशा लावायच्या? उतरत्या क्रमाने. बघा उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या काय असणार? सर्वात अगोदर. सर्वात मोठी ते सर्वात लहान. बघा सगळ्यात मोठी कोणती संख्या दिसते? 8,875. मग 2 नंबरला 8,758. 3 नंबरला 8,587 आणि 4 नंबरला 8,478. मग यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्या, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी. तिसऱ्या क्रमांकावरची संख्या 8,587. त्यातील हा एककचा अंक, हा दशकचा अंक, हा शतक. तर शतक स्थानी कोणता अंक येईल? तर तो येईल 5. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6. 2009 या संख्येची लगतची पुढची संख्या. ह्याच्या लगतची पुढची संख्या काय येईल? 2010. आणि 2409 या संख्येची लगतची मागची संख्या 2408 येईल. आणि 2109 या 3 संख्यांच्या व 2109 या 3 संख्यांचा योग्य चढता क्रम पुढीलपैकी कोणता? तर पहिल्यांदा काय येईल? 2010 येईल, मग 2109 येईल, 2408 येईल. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 7 बघूया. बघा 78,758, 78,587, 78,875, 78,578. तर हे तर सगळीकडे 78 आहे, तर कॅन्सल करून टाका हे 78. हे बघायलाच नको. या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास, आता उतरत्या क्रमात सगळ्यात आधी कोणती संख्या येईल? सर्वात मोठी. सर्वात मोठी संख्या कोणती? 875. मग 758, त्यानंतर 587, 578. तर तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या आहे? 587. 587 वाली संख्या कोणती? ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. जिथं जिथं कॉमन दिसतंय ते कॉमन आपल्याला काय करायचंय? कट करायचंय. सोपं जातंय. आता बघा चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येईल? 25,919 आणि 35,919. आणि आपल्याला चढत्या क्रमानुसार लावायचे, म्हणजे याच्यापेक्षा काय पाहिजे? संख्या मोठी आणि या संख्येपेक्षा लहान. 25,000 आणि 35,000 यांच्यामधली संख्या कोणती? तर ते आहे 29,000. 29,829. तर मध्ये संख्या कोणती येईल? 29,829. 8चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 9 नंबरचा प्रश्न बघूया. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून दुसऱ्या व चौथ्या संख्यामधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? ह्या संख्या कशा मांडायच्यात आपल्याला?
उतरत्या क्रमाने. मग उतरत्या क्रमाने मांडताना सगळ्यात आधी कोणती ती सर्वात मोठी संख्या. तर सर्वात मोठी संख्या ही आली बघा 43,844 ही संख्या सगळ्यात मोठी आली. त्यानंतर 43,476 43,476 परत काय आलं 43,048 43,048 42,544 आणि त्यानंतर 42,454 42,454 या संख्या मांडल्या. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या ही पहिली ही दुसरी तिसरी आणि चौथी ह्या दुसऱ्या आणि चौथ्या मधला फरक काढला बघा 43,476 वजा 42,544 इथं 6तून 4 गेलं 2 7तून 4 गेलं 3 14तून इथं काय इथं येईल 14 इथं येईल 2 14तून 5 गेलं 9 2तून 2 गेलं 0 0 तर इथं दशक स्थानी कोणता अंक आला दशक स्थानी आला अंक 3 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 10 बघा. आता ह्या संख्या दिल्यात या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज. आता चढत्या क्रमाने मांडल्या काय उतरत्या क्रमाने मांडल्या काय. पहिली संख्या आणि शेवटची संख्या म्हणजे काय. पहिली संख्या म्हणजे सर्वात लहान आणि शेवटची म्हणजे सर्वात मोठी. मग बघा ह्याच्यात सगळ्यात लहान संख्या कोणती दिसते 24,796 आणि सर्वात मोठी 42,976. करा बेरीज 6 6 12 हात चाला 1 9 1 10 7 17 9 1 10 7 17 हात चाला 4 2 6 1 7 4 2 6 67,772 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघा 13,524 13,627 14,524 14,914 व 13,738 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या. कशा मांडायच्या चढत्या क्रमाने. आता मांडून घेऊया बघा इथं 13 आहे 13 आहे 13 म्हणजे ह्या संख्या तर आपल्याला लहान आहेत ह्या 14,000 पेक्षा आणि मांडल्या उतरत्या क्रमाने मांडल्या तर त्यात येणाऱ्या मधल्या संख्येत मधील फरक किती असेल. तर बघा चढता आणि उतरता क्रम मांडला आणि ह्या संख्या किती आहेत बघा 1 2 3 4 5 तर मधली संख्या इथं जर विषमांक असेल तर मधली संख्या काय असते दोन्ही क्रमामध्ये समान असते. दोन्ही क्रमामध्ये काय असते मधली संख्या तीच असते. मग त्याच संख्येतून 30 संख्या वजा केली तर उत्तर काय येतं 0. 11चं उत्तर काय येतं 0. ही लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा चढत्या क्रमाने मांडा आणि उतरत्या क्रमाने मांडा मधली संख्या काय असणार आहे सेमच असणार आहे ते उत्तर येईल 0. प्रश्न क्रमांक 12 बघा 31,357 मग 528 म्हणजे चढता क्रम आहे 357 528 528 पेक्षा मोठी संख्या पाहिजे 31,000च पाहिजे 528 पेक्षा ही मोठी नाहीये ही पण 528 पेक्षा मोठी नाही ही आहे 705. मग 705 यामध्ये कोणती संख्या लिहावी म्हणजे चढता क्रम पूर्ण होईल. मग इथं आहे 32,000 तर 32,000 येणार नाही 32,000 याच्या नंतर यायला पाहिजे म्हणजे ही पण चुकीचं आहे. उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. आणि आपल्या लेक्चरचा आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न आहे. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून आमचे व्हिडिओ पाहताय हेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जावा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करत जावा. इयत्ता 4थीला जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना हे व्हिडिओ पोहोचले पाहिजेत. ठीक आहे बघा 66,600 काहीतरी दिले या संख्येत चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ही ती संख्या याच्यापेक्षा मोठी असेल. मग ही लिहूया संख्या 66,600. आता इथं 8 आहे 8 पेक्षा हा अंक कसा पाहिजे मोठा 8 पेक्षा मोठा अंक कोणता असतो 9. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल
तर अशा पद्धतीने स्वाध्याय क्रमांक 5 आपला संपलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न आपण घेऊन येत आहोत. तर हे व्हिडिओ कसे वाटतायत हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला जर अशीच स्कॉलरशिपची बॅच लावायची असेल इयत्ता चौथीची, तर तुम्ही 87 88 72 92 86 ह्या क्रमांकावर कॉल करू शकता. ही बॅच म्हणजे तुम्हाला इयत्ता चौथी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 9वी फाउंडेशन आणि 10वी रेग्युलर. तर ह्या सर्व बॅचेस चालू आहेत आपल्या. ह्या सगळ्या बॅचेस चालू आहेत. तुम्हाला कोणती बॅच लावायची तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला क्लास जॉईन करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढील लेक्चरमध्ये.